व्यावसायिकांना ज्यावेळेस असे प्रॉब्लेम्स येतात बिझनेस मध्ये त्यावेळेस तुम्ही कुठे जातात की जे त्याला बिझनेस साठी खूप महत्वाचं आहे. तर इनोव्हेशन इज नॉट समथिंग की जी गोष्ट ऑलरेडी एक्झिस्ट नाही करत. फंडिंग कुठून येणार? कस्टमरला कन्व्हिनियन्स म्हणून त्याला अफोर्डेबिलिटी हा फॅक्टर मॅटर करणार आहे. लोक मार्केटिंगवर भरपूर खर्च करतात. तुम्ही कस्टमर आणू शकत नाही. त्या स्ट्रक्चर मध्ये बसवायलाच पाहिजे ते बसवायलाच पाहिजे तेव्हाच होणार ते. पण अजूनही असे लोक आहेत जे 40 नंतर त्यांना वाटतं की आता मला माझ्या स्किलवरच काम करायचं आणि हे फॉर्म्युलेशन तुम्ही देणार आणि एकदा बिझनेस सेट झाला की मालक येऊन सांगतो की जागा खाली करा. नमस्कार, मी रश्मी तुमचं स्वागत करते आपल्या नवीन पॉडकास्ट शो मध्ये #टॉक मराठीमध्ये. मराठी माणूस बिझनेस करू शकत नाही असा जो गैरसमज झालेला आहे लोकांचा तो दूर करण्यासाठी आज आपल्याकडे रिमय सर आलेले आहेत. रिमय सरांनी 1 नाही 2 नाही तर तब्बल 23 ब्रँड्स ओपन केलेत आणि ते डेव्हलपही केलेत. 15 वर्षांपासून ते वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये जवळपास 15 कंट्रीजमध्ये त्यांनी काम केलंय. त्यांच्या ब्रँड्स डेव्हलप केलेल्या आहेत आणि शिवाय ते बिझनेस डेव्हलप करण्यासाठी पर्सनल ग्रोथ करण्यासाठी 15 वर्षांपासून काम करतायत. अगदी तळागाळाला गेलेले बिझनेस प्रॉफिटेबल करण्यासाठी रिमय सरांनी बऱ्याचशा बिझनेसेसला मदत केली आहे. त्यांच्या पर्सनल ग्रोथला त्यांना त्यांचे गोल्स अचीव करण्यासाठी सरांनी मदत केलेली आहे. तर अशा रिमय सरांना आज आपण भेटणार आहोत. आज जे क्वेश्चन्स आपण घेणार आहोत ते कॉमन क्वेश्चन्स आहेत की बिझनेस फेल्युअर का होतात, त्यावरचे सगळे सोल्युशन आज सर आपल्याला देणार आहेत. तर हा पूर्ण व्हिडिओ बघा, स्किप करू नका आणि व्यवस्थित ऐका की जेणेकरून तुमचेही सोल्युशन यामध्ये नक्कीच निघणार आहे. तर आज आपण भेटूया मराठमोळ्या अशा रिमय सरांना. नमस्कार रिमय सर. नमस्कार. इतक्या वर्षांच्या तुमच्या अनुभवावरून आज आम्ही तुम्हाला खूप काही क्वेश्चन्स विचारणार आहेत. ऑडियन्स खूप कान देऊन ऐकणार आहे आपलं सगळं बोलणं. थँक्यू सो मच की तुम्ही इन्व्हाइट केलं या गोष्टींसाठी आणि काळाची गरज आहे स्पेसिफिकली. म्हणजे तुम्ही जर एक ऑब्झर्वेशन केलं की तुम्ही आजारी पडला की तुम्ही डॉक्टरकडे जातात. सपोज लिगल काहीतरी तुम्हाला सल्ला हवाय किंवा काय तर तुम्ही ऍडव्होकेट कडे जातात. पण आजच्या दृष्टिकोनामध्ये व्यावसायिकांना ज्यावेळेस असे प्रॉब्लेम्स येतात बिझनेसमध्ये त्यावेळेस तुम्ही कुठे जातात. तर ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. तर तो माइंडसेट जो आहे तो जो माइंडसेट आहे हा डेव्हलप होणं महत्वाचं आहे सर. आणि अशा पद्धतीचे प्रोफेशन बऱ्याच ठिकाणी आहेत किंवा प्रोफेशनल लोक आहेत की ज्याच्याकडून तुम्ही सल्ला घेऊ शकतात किंवा तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याचे रिझोल्युशन्स घेऊ शकतात. तर डेफिनेटली एखादी गोष्ट ज्यावेळेस आपल्याला जमत नसेल तर मग एक्सपर्ट्सची त्याची मदत घेऊ शकतात आणि त्याच्यासाठी लागणारे जे स्किल सेट्स आहे की जेणेकरून तुम्ही स्वतः ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकाल ही अत्यंत महत्वाची गरज आहे. म्हणजे सेल्फ डिपेंडन्सी आणि सेल्फ रिलायबिलिटी इज द की फॉर युअर सक्सेस. बरोबर. तर थँक्यू सो मच की तुम्ही आम्हाला या पॉडकास्ट साठी बोलवलं. फक्त मराठी जे पॉडकास्ट तुम्ही चालवलं आणि #टॉक मराठी तर त्याच्यासाठी तुम्ही बोलवलं आणि लॉंग अवेटेड म्हणजे मराठीमध्ये मी केलेलं नाहीये जास्त कंटेंट किंवा काय. तर माझी देखील इच्छा होती की महाराष्ट्रीयन लोकांसाठी आणि मराठी लोकांसाठी खास करून की जे उद्योगांपासून दूर राहतात त्यांना ना नीट असा गायडन्स मिळत नाही. म्हणजे करण्याची इच्छा पण असते. मराठी माणसं बरेच, असं काही नाही की मराठी माणसं नाही आहेत बिझनेसमध्ये, आहेत, पण त्यांना गायडन्सची कमी पडते. म्हणूनच आज मी तुम्हाला बोलवलंय. तर सगळ्यात आधी आपला असा क्वेश्चन आहे, जेव्हा एखादा मुलगा नवीन म्हणजे जो ग्रॅज्युएट झालेला आहे आताच, तर त्याला बिझनेस करायचा आहे, त्याला नोकरी वगैरे काही करायची नाही, तर फर्स्ट त्याचं असं कोणतं स्किल त्याच्याकडे पाहिजे किंवा कोणतं माइंडसेट त्याच्याकडे पाहिजे की जे त्याला बिझनेस साठी खूप महत्वाचं आहे? सर्वात अगोदर जर कोणी फ्रेशर आहे किंवा अगदी यंग स्टेज मध्ये आहे आणि त्यांना उद्योग चालू करण्यासाठी इंटरेस्ट आहे तर सर्वात अगोदर तुमच्याकडे लर्निंग ऍटिट्यूड पाहिजे. बरोबर. कारण तुम्ही फ्रेशर आहात तर कुठल्याही फील्ड संदर्भात किंवा कुठल्याही बिझनेस मध्ये जर तुम्हाला निपुण व्हायचंय किंवा त्याच्यामध्ये सक्सेस हवी आहे तुम्हाला तर त्या इंडस्ट्रीचं नॉलेज असणं खूप महत्वाचं आहे आणि त्याला लागणारे स्किल सेट्स. तर हे तुम्हाला शिकणं खूप महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट, जर तुम्हाला खरंच बिझनेस करायचा आहे तर डिरेक्टली तुम्ही बिझनेस चालू नका करू. त्या बिझनेस मध्ये काम करणारे जे लोक असतील ज्यांचा बिझनेस आहे
त्यांच्याकडे असोसिएशन करा पहिले, की त्यांच्याशी असोसिएट व्हा. बरोबर. असोसिएट झाल्यानंतर त्यांच्या बिझनेसमध्ये किंवा त्यांच्या बिझनेस टाइप्स मध्ये कशा प्रकारचे डेली रुटीन्स असतात, कुठल्या प्रकारचे प्रॉब्लेम्स त्यांना फेस करावे लागतात, ओके. याची जर जाणीव तुम्हाला अगोदर असेल, तो बिझनेस चालू करायच्या अगोदर, बरोबर. तर तुमच्या बिझनेस साठी त्याची हेल्प होणार आहे. ओके. तर म्हणजे फर्स्ट थिंग इज की तुमच्याकडे लर्निंग ऍटिट्यूड पाहिजे. बरोबर. दुसरी गोष्ट, तुमच्याकडे डिसिजन मेकिंग स्ट्रॉंग पाहिजे. ते स्किल सेट खूप महत्वाचं आहे. कारण बऱ्याचदा डिसिजन मेकिंग ज्यावेळेस केलं जातं त्याच्यामध्ये काही टेक्निकल गोष्टी ज्याची तुम्हाला काळजी घेणं आवश्यक आहे, जेणेकरून एखादा प्रॉब्लेम आला तर त्याचं सोल्युशन फाइंड आउट करणं आणि त्या सोल्युशन मध्ये जे पण तुम्ही चॉईसेस घेणार आहात किंवा डिसिजन्स घेणार आहात त्याचे रिपरकशन्स तुमच्या येणाऱ्या भवितव्यावर होणार आहे. त्या दृष्टिकोनातून त्याचा तुम्हाला परिणाम ती गोष्ट असणं खूप महत्वाची आहे. हम्म. दुसरी गोष्ट, इनोव्हेशन्स. हम्म. म्हणजे एक लर्निंग ऍटिट्यूड झाला तुमचा, डिसिजन मेकिंग स्किल्स बरोबर. झालं आणि तुमचे इनोव्हेशन झाले. बरोबर. आजच्या जगामध्ये तुम्ही बघत असाल की एन नंबर ऑफ बिझनेसेस बनतात किंवा स्टार्टअप्स बनवले जातात आणि आपण म्हणजे बोलताना पण आपण इनोव्हेशन्स किंवा इन्व्हेन्शन्स बद्दल बोलतोय. तर इनोव्हेशन्स इज नॉट समथिंग की जी गोष्ट ऑलरेडी एक्झिस्ट नाही करत, ओके. ती एक्झिस्ट करते पण नवीन पण माहिती पद्धतीने नसते. कशी केली जाते हा, हा, हा. हे महत्वाचं आहे. म्हणजे प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस हे एक्झिस्टिंग मध्ये आहेत, ओके. पण त्याचं पॅकेजिंग इन व्हॉट सेन्स, नवीन पद्धतीने त्याला प्रेझेंट करून मार्केटमध्ये आणणं, याचे स्किल सेट्स तुमच्यामध्ये असणं आवश्यक आहे. बरोबर. आणि एखादी अडचण येते किंवा प्रॉब्लेम्स येतात तर त्याचे रेझोल्युशन शोधणं हे खूप महत्वाची गोष्ट आहे. तर ऍटलिस्ट हे 3 स्किल सेट तुमच्याकडे असायला पाहिजे. आणि जसं मी सांगितलं की तुम्ही डिरेक्टली बिझनेस नका चालू करू. बरोबर. जरी तुमच्याकडे भांडवल आहे, जरी तुम्हाला त्याबद्दलची थोडीफार माहिती असेल, कारण तुम्ही फ्रेशर बद्दल मला स्पेसिफिक प्रश्न हो, विचारलाय, हो. तर त्या दृष्टिकोनातून तुम्ही असोसिएट व्हा. जे लोक त्या इंडस्ट्रीमध्ये काम करतात त्याच्यासाठी असोसिएट व्हा. मार्केट रिसर्च करा. रिसर्च इज द की फॅक्टर फॉर डुईंग समथिंग न्यू. तुम्ही जोपर्यंत रिसर्च नाही करणार तोपर्यंत त्याचं इम्प्लिमेंटेशन सक्सेसफुली त्या पद्धतीने करू नाही शकणार. बरोबर. तर त्याच्यासाठी तुम्हाला ते रिसर्च करणं आवश्यक आहे. ते रिसर्च त्या डोमेन मध्ये गेल्यानंतरच होणार. बरोबर. थोडक्यात म्हणजे कोणाकडे तरी ज्या तुम्हाला बिझनेस मध्ये जायचंय त्या बिझनेस मध्ये तुम्ही स्वतः सर्व्हिस किंवा काहीतरी त्यांच्याकडे शिकण्यासाठी जायला हवं. म्हणजे प्रॅक्टिकल नॉलेज बरोबर. असणं महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही जर सर्व्हिस सेक्टर्स मध्ये बघितलं किंवा सर्व्हिस ज्यांना करायची, जॉब ज्यांना करायचा आहे, त्यांच्यासाठी पण ज्यावेळेस ते ग्रॅज्युएशन करतात किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन होतात, एक्सपिरियन्स साठी त्यांना तर इंटर्नशिप हा प्रकार असतो. त्याच्यामध्ये प्रोबेशन पिरियड्स असतात. म्हणजे ज्यावेळेस एम्प्लॉयर पण हायर करतो तर त्यांना प्रोबेशन पिरियड मध्ये ट्रेनिंग आणि स्किल्स डेव्हलप केले जातात. कारण त्या इंडस्ट्रीला मॅन्डेट असणारे स्किल्स हे वेगळे आहेत आणि जे तुम्ही या 15 वर्षांमध्ये जे शिकलेले आहेत एज्युकेशन मध्ये हे वेगळ्या पद्धतीचे. तर प्रत्येक सेगमेंटसाठी लागणारे स्किल सेट्स आणि त्या संदर्भातला अनुभव हे घेणं खूप महत्वाचं आहे. तर या गोष्टींवर तुमचं वर्कआउट होणं आवश्यक आहे कुठलाही बिझनेस सुरू करायच्या अगोदर. आता बिझनेस करायचं एखाद्याने निश्चित केलंय की आता बिझनेसच करायचा आहे आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्यांनी स्किल डेव्हलप केलेत, बरेच त्यांचं माइंडसेट तसं केलंय आणि त्यांनी प्रॅक्टिसही केलेली आहे की आपल्याला ह्यात करायचंय तर आपल्याला काय काय लागणार आहेत गोष्टी. तर आता फंडिंग कुठून येणार, सगळ्यात महत्वाचा गोष्ट. तर की आई वडिलांकडे असणं ते तर आहे, प्रॉपर्टी असणं वगैरे, पण काही काहींकडे तर ते पण नसतं. बँकचं लोन घेऊन काही वेळेला जास्त रिस्क फॅक्टर येतो किंवा ठीक आहे तो पण फॅक्टर आपण धरूतात. पण ह्यात तुमच्याकडे काही असं नवीन आयडियाज आहेत का की ह्यातून आपण फंडिंग करू शकतो? इंटरेस्टिंग प्रश्न आहे. कारण कुठल्याही बिझनेस मध्ये तुम्हाला जर सुरुवात करायची तर तुम्हाला इन्व्हेस्टमेंटची गरज आहे. एक छोटीशी स्टोरी, माझी पर्सनल स्टोरी आहे. ज्यावेळेस मी एका नवीन व्हेंचर चालू केला 2016 अराउंड मध्ये, त्यावेळेस चॅलेंजिंग होतं की मला एक 1.5 ते 2 लाखाची इन्व्हेस्टमेंट सुरुवातीलाच करायची. अगोदर टेस्टिंग करणं आवश्यक आहे कुठल्याही प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस साठी. त्यावेळेस मार्केटमध्ये गेलो, त्या सर्व्हिसेस साठी मी पोटेन्शियल कस्टमर्सशी बोललो. त्यांना हे सांगितलं की तुम्ही तुमच्या सर्व्हिसेस किंवा प्रोडक्ट्स जी रिक्वायरमेंट आहे तुमची ती मी प्रोव्हाइड करू शकतो. त्यावेळेस सुरुवात करतोय त्यावेळेस आपण कुठेतरी हा विचार करणं आवश्यक आहे की कॉम्पिटिशन आहे एक्झिस्टिंग मार्केटमध्ये. तर तुमचं एक तर डिलिव्हरी जी आहे प्रोडक्टची किंवा सर्व्हिस कमिटमेंटची
ती त्या लेवलला व्हायला पाहिजे आणि समोरच्या कस्टमरला कन्व्हिनियन्स म्हणून त्याला अफोर्डेबिलिटी हा फॅक्टर मॅटर करणार आहे. बरोबर. म्हणजे कॉम्पिटेटिव्ह जर तुम्ही प्राइसिंग दिली आणि तरच क्वालिटी तुम्ही जर सर्व्हिस प्रोडक्ट दिलं गेलं तर त्याने फायदा होईल. तर हे सांगायचं कारण की एक्झॅक्टली. त्या दृष्टिकोनातून कस्टमर मी अक्वायर केला, त्याचे ऍडव्हान्स घेतला, देन आय इन्व्हेस्टेड दॅट मनी अगेन. म्हणजे ऍडव्हान्स घेऊन मग तुम्ही तो Exactly. तर मी हे बघितलं की त्याचा स्कोप आहे की नाही आहे. मी टेस्ट केलं मार्केट वेदर इट इज प्रॅक्टिकली फिजिबल फॉर मी और नॉट, आणि ते प्रॅक्टिकली आपल्याला लॉंगर पिरियड ऑफ द टाइम साठी फायदा होईल की नाही. तर तसं तुम्ही टेस्टिंग करू शकतात. ही गोष्ट ज्याने ते फंड्स पण येणार जे इन्व्हेस्ट करायचे. हा एक भाग. आता वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहे, म्हणजे जे पारंपरिक जे माध्यम आहे की जिथून तुम्ही फंडिंग घेतात त्याच्या व्यतिरिक्त आजच्या जगामध्ये काय काय गोष्टी आहेत. तर आजच्या याच्यामध्ये एक तर बूट स्ट्रॅपिंग एक प्रकार आहे. बूट स्ट्रॅपिंग फायनान्स म्हणजे कसं असतं की अर्ली रेव्हेन्यू स्टेज म्हणलंय, म्हणजे मी आता जे तुम्हाला एक्झाम्पल दिलं हे अर्ली स्टेज ऑफ द रेव्हेन्यू आहे. हा, तर त्या रेव्हेन्यू अर्ली स्टेजच्या रेव्हेन्यू मधूनच मी इन्व्हेस्ट करतोय. दॅट इज द वन थिंग. हा बूट स्ट्रॅपिंग हा प्रकार असतो. आणि काही माझे सेव्हिंग असतील किंवा अर्ली रेव्हेन्यू, दिस इज द वन टाइप ऑफ द फंडिंग. सेकंड, आता सध्याच्या प्लॅटफॉर्म्स मध्ये क्राऊड फंडिंग हा एक मेजर रोल प्ले करतोय. सो व्हॉट इज क्राऊड फंडिंग? क्राऊड फंडिंग म्हणजे वेगवेगळे ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहेत, वेगवेगळ्या एजन्सीज आहेत, इन्स्टिट्यूट्स आहेत की ज्याच्यामध्ये वेगवेगळे स्तरातले लोक इन्व्हेस्ट करतात बिझनेसेस मध्ये. इफ यू हॅव आयडिया किंवा तुमचा बिझनेस तुम्हाला चालायचा आणि तुम्हाला क्राऊड फंडिंग हवी आहे, त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं प्रेझेंटेशन द्यावं लागतं, तुमचे बिझनेस प्लॅन त्यांच्यापर्यंत पोहोचवावे लागतात. ऍज अन इन्व्हेस्टर म्हणजे कोणीही करू शकतं, असं नाही की तुम्हाला अगदी क्रोर्स मध्ये किंवा लॅक्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची. तुम्ही अगदी 500 रुपयापासून देखील सुरुवात करू शकतात आणि इक्विटी स्ट्रक्चर मध्ये बेनिफिट्स दिले जातात. तर अर्ली स्टेजच्या बिझनेसेस मध्ये काय इन्व्हेस्ट करतील लोक? कारण त्याच्या ROI जास्त आहे. जर मी एस्टॅब्लिश बिझनेस मध्ये ज्यावेळेस मी इन्व्हेस्ट करेल तर माझा इक्विटी कमी होऊन जातो. पण ज्यावेळेस मी अर्ली स्टेज मध्ये इन्व्हेस्ट करतो ऍज अन इन्व्हेस्टर, त्यावेळेस मला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट खूप जास्त असतात. क्राऊड फंडिंग जे आहे, म्हणून क्राऊड फंडिंग हे जास्त डिमांड मध्ये आहे. तर हा एक दुसरा टाइप ऑफ फंडिंग आहे. आणि आजच्या युगामध्ये एंजल फंडर्स किंवा व्हेंचर कॅपिटलिस्ट अशा पद्धतीचे तुम्ही टर्म्स ऐकले असतील. जर खरंच तुमच्याकडे आयडिया लेवलला जरी कॉन्सेप्ट असला की अजून तुम्ही बिझनेस चालू नाही केलाय, पण आयडिया लेवलला आहे, कॉन्सेप्ट लेवलला आहे, त्याची तुम्हाला बिझनेस प्लॅन्स बनवता यायला पाहिजे. त्याच्यासाठी पिच डेक हा एक टेक्निकल शब्द आहे की ज्याच्यासाठी पिच डेक क्रिएट करता यायला पाहिजे. तुमची आयडिया पुढच्या इन्व्हेस्टरला, समोरच्या इन्व्हेस्टरला ते समजून सांगणं, कन्व्हिन्स करणं आणि याच्यामधलं पोटेन्शियल दाखवणं, हे स्किल्स तुमच्यामध्ये असणं आवश्यक आहे. जेणेकरून तुम्हाला जो इन्व्हेस्टमेंटसाठी आजच्या युगामध्ये जी रिक्वायरमेंट असते ती रिक्वायरमेंट मिळू शकते. आता याच्यात बरेच टेक्निकल गोष्टी आहेत. म्हणजे मी जी प्रॅक्टिस करतो लीन सिक्स सिग्मा, त्याच्यामध्ये फायनान्शियल मॅनेजमेंट हा एक स्पेसिफिक अजेंडा असतो की त्याच्यामध्ये आम्ही प्लॅनिंग, स्ट्रक्चरिंग, हाऊ टू रेज द फंड फॉर युअर बिझनेस, अशा वेगवेगळ्या टाइप्सच्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात. म्हणजे बिझनेस प्लॅन, स्पीच डेक्स, फंडर्स कुठून शोधायचे, कशा पद्धतीने त्यांना अप्रोच करायचा, तुमच्या आयडियाचे प्रेझेंटेशन कसे द्यायचे आणि फंड रेझिंग कुठून तुम्ही करू शकतात, याचे गाईडलाईन्स असतात. आणि लीन सिक्स सिग्मा मध्ये फायनान्शियल मॅनेजमेंटवर स्पेसिफिक गोष्टी दिलेल्या असतात. तर त्या टेक्निक्स वापरून आपण तशा पद्धतीच्या त्या गोष्टी लोकांपर्यंत देत असतो. तर हे 2-4 सेगमेंट्स आहे. म्हणजे एक तुमचं बूट स्ट्रॅपिंग झालं, क्राऊड फंडिंग झालं, सीड फंडर्स, एंजल फंडर्स झालं, व्हेंचर कॅपिटलिस्ट झाले. सीड फंडर्स म्हणजे अर्ली स्टेज इन्व्हेस्टर्स आहेत. व्हेंचर कॅपिटलिस्ट थोड्या पुढच्या सिरीज म्हणजे सिरीज ए वगैरे असे प्रकार असतात त्याच्यामध्ये. तर त्या याच्यामध्ये व्हेंचर कॅपिटलिस्ट असतात. तर प्रूव्हन बिझनेस मॉडेल असतं, त्यावेळेस VCs येतात. आणि ऍट द अर्ली स्टेज तुम्ही एंजल किंवा सीड फंडर्स कडे तुम्ही ऑप्ट इन करू शकता. असे हे प्रकार आहे इन शॉर्ट की नवीन पद्धतीने आता इन्व्हेस्टमेंट तुम्ही कुठे घेऊ शकता. बाकीच्या तर मी रिपीट नाही करत. बँक्स किंवा फॅमिली, फ्रेंड्स या सर्व गोष्टी आहेतच. बिझनेस फेल्युअरचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे कस्टमर. की कस्टमर येत नाहीत, जास्त कस्टमरचा बेस तयार होत नाही.
बऱ्याच वेळेला जेवढे मागच्या वर्षी कस्टमर होते तेवढेच कस्टमर या वर्षी पण आहे. अगदी थोडेफार वाढले जातात किंवा मार्केटिंग इतकी जास्त करून लोक मार्केटिंगवर भरपूर खर्च करतात, ऍड्स बनवतात, बरेच पॅम्पलेट्स वगैरे, म्हणजे त्यांना जे त्यांच्या लेवलला करता येईल ते बरंच काही करतात. पण तरी सुद्धा कस्टमर बेस असा नीट वाढत नाही किंवा त्यामुळे बिझनेस फेल होऊ शकतो बऱ्याच वेळेला, म्हणजे होतोय. तर त्यामध्ये काय सोल्युशन देता येईल तुम्हाला? ओके, थोडस आपल्याला रिफ्रेश करावं लागेल प्रश्न. कस्टमरमुळे कधीच बिझनेस फेल्युअर नाही होत. ठीक आहे, रिफ्रेश करताना असं महत्वाचं आहे की त्या बिझनेसमुळे त्यांचा बिझनेस फेल्युअर होणार आहे. नॉट बिकॉज ऑफ द कस्टमर्स आर नॉट कमिंग, किंवा कस्टमर्स येत नाही म्हणून बिझनेस फेल नाही होत. तुम्ही कस्टमर आणू शकत नाही म्हणून तो बिझनेस फेल होतो. ओके, तर हे अंडरस्टँड करणं किंवा हे माइंडसेट ठेवणं हे खूप महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे आपल्यामधले काय ड्रॉबॅक्स आहेत, आपले विकनेसेस काय आहेत, आपले पिटफॉल्स काय आहेत, याची जाणीव इंडिव्हिज्युअली पण, म्हणजे पर्सनल तुमच्या लाईफसाठी पण आणि प्रोफेशनल लाईफसाठी पण, ज्यावेळेस तुम्हाला तो अवेअरनेस असेल त्यावेळेस ते रिकग्नाइज्ड होईल, त्यावेळेस तुम्ही त्याच्यावर काम करून सोल्युशन घ्या. तर पहिली गोष्ट ही. दुसरी गोष्ट, कस्टमर्सच्या पर्स्पेक्टिव्हने ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस सर्वात महत्वाची गोष्ट आहे क्वालिटी प्रोडक्ट्स अँड क्वालिटी सर्व्हिस. तुमचा अजेंडा आणि फोकस जो आहे तो बिझनेस वाढवण्यापेक्षा तुम्ही जो बिझनेस करत आहात, ज्या प्रोडक्ट किंवा ज्या सर्व्हिससाठी तुम्ही करत आहात, त्याच्या क्वालिटी एनहान्समेंटवर काम करणं हा खूप महत्वाची गोष्ट आहे. सेकंड थिंग इज कस्टमर एक्सपिरियन्स. ओके, म्हणजे एकदा प्रोडक्ट विकला गेला किंवा सर्व्हिस विकली गेली त्याच्यानंतर कस्टमर्सचा एक्सपिरियन्स काय आहे, अनुभव काय आहे तुमच्या प्रोडक्ट्स बद्दल किंवा सर्व्हिसेस बद्दल, हा खूप मॅटर करतो. कारण बऱ्याचदा कसं असतं की कस्टमर अक्वायर होतो, सेल होऊन जातो, पण त्याच्यानंतर रिटेन्शन नाही केलं जात त्या कस्टमरला. एक्झिस्टिंग कस्टमर जो आहे ना तो तुमचा की आहे की ज्याच्यामुळे तुमचा बिझनेस वाढण्याचे ऑपॉर्च्युनिटीज जास्त आहेत, इन्स्टेड ऑफ अक्वायरिंग द न्यू कस्टमर. ठीक आहे, तर तुमचा फोकस जो आहे मार्केटिंगचा, जर तुम्ही 100 रुपये मार्केटिंगवर खर्च करता आहात नवीन कस्टमर अक्वाजिशनला, तर त्या 100 रुपयापैकी 30 रुपये तुम्ही एक्झिस्टिंग कस्टमरवर खर्च करा. ओके, आणि 70 रुपये तुम्ही नवीन कस्टमर अक्वाजिशनवर काम करा. तर या गोष्टी महत्वाच्या आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण याच्या अगोदर पण बोललो की इनोव्हेशन. तर एक केस स्टडी आहे. आमचा एक क्लायंट होता, आयुर्वेदिक सेगमेंटमध्ये ते काम करतात. तर आयुर्वेदिक मध्ये म्हणजे नॉट प्रोडक्ट ओरिएंटेड, सर्व्हिस ओरिएंटेड. त्यांचे जे पण थेरपीज आहेत किंवा तशा पद्धतीच्या आहेत, तर त्यांना त्या सगळ्या जे पण ते थेरपीज प्रोव्हाइड करतात त्याचं एक पॅकेज त्यांनी निर्माण केलं. ठीक आहे, ते पॅकेज जे आहे त्याच्यासाठी अॅन्युअल मेंबरशिप त्यांनी मार्केटमध्ये अनाउन्स केली. सो दिस इज द एक्झाम्पल. सो लेट्स टेक एन एक्झाम्पल, एक्स अमाउंट इज फॉर दॅट मेंबरशिप. ज्यावेळेस ते अप्रोच झाले आमच्याकडे, तर सर्वात महत्वाची गोष्ट ही आम्ही त्यांना सजेस्ट केली की तुमची जी एक्स अमाउंट आहे ही कन्व्हिन्सिंग नाहीये टू ऑप्टिंग कस्टमर. आता ती जी प्राइसिंग होती ही जास्त होती फॉर न्यू कस्टमर्स. ठीक आहे, हे लक्षात घ्या. तर त्यांना आम्ही सजेस्ट केलं की नाव बायफर्केट द प्रोडक्ट. तुमचं एक प्रोडक्ट आहे ना, त्याच्या आजूबाजूला अजून 3 प्रोडक्ट डेव्हलप करा. आता एक्झाम्पल म्हणून मी सांगतो की त्यांचं जे प्रोडक्ट त्यांनी मार्केटमध्ये आणलं, लेट्स टेक की 10 रुपयाचं होतं. आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही 10 रुपयाचं प्रोडक्ट एक ठेवा, एक 15 रुपयाचं बनवा, एक 5 रुपयाचं बनवा आणि एक 2 रुपयाचं बनवा. थोडस त्याच्यात व्हेरिएशन्स असले म्हणजे चॉईस करायला एक्झॅक्टली. आणि त्यात कसं असतं परत, म्हणजे हे एक्झाम्पल खूप सुटेबल आहे. ज्यावेळेस 2 रुपयाचं प्रोडक्ट कस्टमर नवीन कस्टमर साठी प्रेझेंट केलं जातं आणि ज्यावेळेस 15 रुपयाचं प्रोडक्ट तुम्ही कस्टमरला हे करता, तर तो हेजिटंट असतो की त्याला अनुभव नाही त्या प्रोडक्ट सर्व्हिसचा. सो दे वोंट इन्व्हेस्ट इमिडिएटली इन टू दॅट ब्रँड, या प्रोडक्ट सर्व्हिससाठी. पण 2 रुपये इज लाईक अ लेसर रिस्क फॅक्टर फॉर द कस्टमर ओरिएंटेशन. एकदा तुम्ही 2 रुपयाचा प्रोडक्ट किंवा सर्व्हिस विकू शकले त्या कस्टमरला, त्याला युजर एक्सपिरियन्स आला, कस्टमर एक्सपिरियन्स आला तुमच्या प्रोडक्ट सर्व्हिस बद्दल, त्याला कन्व्हिन्स झाला की ठीक आहे, दिस प्रोडक्ट और सर्व्हिस इज गुड इनफ की मी ह्याला ऑप्टिंग करू शकतो. तो 2 रुपयावरून जम्प करेल
₹5 दॅट कॅन बी कन्व्हर्टेड इंटू ₹15 ऑफ प्रोडक्ट. याने काय झालं, ऍज अ बिझनेस म्हणून त्यांनी एकच प्रोडक्ट आणला, पण त्या प्रोडक्टसाठी त्यांना कस्टमर नाही. प्रोडक्ट सेम आहे, पॅकेजिंग वेगळं करा, जेणेकरून ऑपॉर्च्युनिटीज फॉर द कस्टमर विल बी अवेलेबल. याच दुसरं एक एक्झाम्पल देतो. कुठलीही कॉर्पोरेट सेक्टरची मोठी एमएनसीज म्हणा किंवा प्रोडक्ट ज्यावेळेस मार्केटमध्ये येतो, म्हणजे तुम्ही आजच्या प्रॅक्टिसेस मध्ये पण ते बघाल, फ्री सॅम्पलिंग होतं. बरोबर आहे. फ्री सॅम्पलिंगने एक तर ब्रँडिंग, मार्केटिंग या गोष्टी येतात, आणि सर्वात महत्वाचं कस्टमर युजर एक्सपिरियन्स येतो. जर तुम्ही कस्टमर युजर एक्सपिरियन्स वाढला, जर 10 पैकी 2 लोकांना आवडला, तर ते 2 लोक त्या फ्री सॅम्पलिंग वरून पेड प्रोडक्ट येतील. दुसरी गोष्ट, तुम्ही शॅम्पू वापरतात आज, बरोबर आहे. शॅम्पू समवेअर अराउंड 250-500 डिपेंडिंग, त्याचं क्वांटम मोठा असतो, 200 ml, 150 ml, इट्स लाईक दॅट. पण त्याचे सॅशे पण येतात, ₹2, ₹5, ₹10. तर तुम्हाला ज्यावेळेस ऍज अ न्यू कस्टमर तुम्ही एखाद्या ब्रँडकडे जाल, त्यावेळेस तुम्ही तो सॅशे युज करणार. तर ते सॅशे युज केल्यानंतर तुमच्या लक्षात येतं की ठीक आहे, नाही हा सुटेबल आहे, मला होतोय. आता तुम्ही 50 ml किंवा 100 ml चं पॅकेट देणार. तर इथे प्रॉब्लेम बिझनेसेस मध्ये प्रोडक्ट डिझाईन और सर्व्हिस डिझाईन हा खूप मोठा इश्यू असतो, या प्रोडक्ट डेव्हलपमेंट किंवा सर्व्हिस डेव्हलपमेंट हा इश्यू असतो बिझनेसेस मध्ये. तर हे मेकॅनिझम समजणं आवश्यक आहे, आणि हे मेकॅनिझम आपण डिझाईन करतो लीन 6 सिग्मा या स्पेसिफिक टेक्निक्स मध्ये. तर त्या प्रोसेसेस असतात, आणि हे प्रॅक्टिकली ट्राईड अँड टेस्टेड मेथड्स आहे. याचे रिझल्ट येतात, म्हणजे जसं इट्स लाईक अ मॅथ्स अँड सायन्स, की हे फॉर्म्युलाज आहे. इथे फॉर्म्युलाज तसे अप्लाय केले तर त्याचे रिझल्ट तशाच पद्धतीने येणार. म्हणून मी तुम्हाला हे एक्झाम्पल देऊन तुम्हाला समजून सांगितलं की इथे कस्टमर्सची चूक नाहीये, इथे त्या बिझनेसची चूक आहे, किंवा त्या लिडरशिपची चूक आहे, त्या एक्झिक्युटिव्हची चूक आहे, की त्यांना ते जमत नाहीये की कस्टमर अक्विजिशन कशा पद्धतीने करायला पाहिजे त्यांच्या प्रोडक्ट सर्व्हिसेस मध्ये. हा एक पहिला भाग होता. दुसरा भाग, तुमचे बिझनेस प्लॅन्स हवे, तुमचे मार्केटिंग मेथड्स पाहिजे. म्हणजे जसे तुम्ही सांगितलं की मार्केटिंग फ्लायर्स आहेत किंवा या गोष्टी आहेत, या सर्व गोष्टी वेगवेगळे मार्केटिंग टूल्स वापरले जातात. तर तुमचं प्रोडक्ट डेव्हलपमेंट, सर्व्हिस डेव्हलपमेंट व्यवस्थित हवी, तर ते तुमचं डेव्हलप होणार आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही मार्केटमध्ये तुमचा टार्गेट ग्रुप आहे, की सेट ऑफ क्लायंट्स आहे, की ज्याच्यावर तुम्ही वर्क करणार आहे. तुम्ही रॉंग ठिकाणी डोअर नॉक करणार तर ते वर्कआउट नाही होणार. तर ज्यावेळेस अर्ली स्टेज रेव्हेन्यू जर कंपनी आहे ना, तर त्यांचा फोकस तो पाहिजे की निश ऑफ कस्टमर्सला टार्गेट करणं आवश्यक आहे, की तिथून कन्व्हर्जन्स तुमचे जास्त येणार आहे. तर तो तुमचा जो टार्गेट कस्टमर, रिकग्निशन ऑफ द युअर कस्टमर इज ऑल्सो की पॉइंट. की ह्या सर्व गोष्टी तुम्हाला एकदा समजल्या, आणि हे फॉर्म्युलाज आहे, हे अप्लाय केले तर त्याचे उत्तर तेच येणार आहे जे तुम्हाला अपेक्षित आहे. तर अशा सगळ्या मेथड्स किंवा अशा सगळ्या गोष्टींमुळेच ते कस्टमर अक्विजिशनला एखादा बिझनेस फेल होऊ शकतो. त्या स्ट्रक्चर मध्ये बसवायलाच पाहिजे, ते बसवायलाच पाहिजे, तेव्हाच होणार ते. आणि काही एक्सटर्नल देखील गोष्टी असतात, जसं कोविडचा सिनेरिओ घेऊया किंवा नॅशनल कॅलॅमिटीज घेऊया, तर हे फॅक्टर्स देखील काही ठिकाणी कामात म्हणजे इफेक्ट करतो बिझनेसवर. बट अगेन, इफ यू आर प्रिपेअर्ड फॉर द वर्स्ट, then you can prepare for your success. एक्झॅक्टली. तर तो अप्रोच ठेवून तुम्हाला बिझनेस करणं हे खूप महत्वाचं आहे. तर हाच फॉर्म्युला तुमच्या कस्टमर अक्विजिशनच्या प्रोसेस मध्ये देखील काम करतो. आता काय होतं, बरेच जण ना त्यांचं नोकरी धंदा जो काही त्यांचा पेशा असेल तो चालू ठेवतात ग्रॅज्युएशन नंतर, किंवा अर्ली इन द स्टेज ऑफ देअर लाईफ ते चालू करतात, आणि नंतर 40 पर्यंत त्यांचं ते चालू असतं जे काही नोकरी वगैरे असेल ते. त्यानंतर त्यांना लक्षात येतं की आपल्याकडे हे स्किल आहे, म्हणजे माहित असतं त्यांना ऍक्च्युली, पण घरच्या काही जबाबदाऱ्या वगैरे त्या सगळ्या गोष्टींमध्ये ते सगळं सोडून देतात. पण अजूनही असे लोक आहेत जे 40 नंतर त्यांना वाटतं की आता मला माझ्या स्किलवरच काम करायचंय, माझं जे स्किल आहे, जे त्यांच्याकडे कधी काही आर्ट असतं, कधी काही असं वेगळं नॉलेज असतं की ज्याच्यामध्ये ते काम करू शकतात असं त्यांना माहितीये, तर ते चालू करायचा प्रयत्न करतात. पण त्यावेळेला काय असतं की त्यांचे मुलं मोठे झालेले असतात, किंवा ते शिक्षणाच्या मोठ्या टप्प्यावर असतात, तेव्हा त्यांना शिक्षणासाठी पैसा लावायचा असतो.
किंवा घरच्या काही जबाबदाऱ्या असतात, लोन असतात वेगवेगळी त्यांच्यावरती. अशा वेळेला त्यांना 40शीत नवीन व्यवसाय सुरू करायची इच्छा असते. तर म्हणजे अगदीच विचित्र प्रश्न आहे हा, पण त्यांनी करायला हवं का? आणि जर करायचं असेल तर मग त्यांना कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करता यायला हव्या, म्हणजे कसं करायला हवं त्यांनी की हे सगळं मॅनेज होऊन आणि त्यांचा बिझनेसही चालेल? याचा काही पार्ट आपण अगोदरच्या प्रश्नात घेतलाय की जसं की कोणीही फ्रेशर्स नवीन बिझनेस चालू करताय तर इथे फक्त ऍप्लिकेशन एवढंच आहे की त्यांचा अनुभव आहे स्पेसिफिक फील्ड बद्दल किंवा काय आणि त्याच्यात त्यांना करायचंय, एवढाच मेजर डिफरन्स आहे. प्रोसेस सेमच राहणार. तुम्हाला मार्केट रिसर्च करायचंय. सेकंड इज द रिस्क टेकिंग ऍबिलिटीज. हा फॅक्टर खूप महत्वाचा आहे. म्हणजे कुठल्याही बिझनेस मध्ये रिस्क तुम्हाला रिवॉर्ड देणार किंवा रिस्क तुम्हाला डुबवणार, हे दोन्ही फॅक्टर आहे. दॅट इज व्हॉट द बिझनेस इज ऑल अबाउट. तर रिस्क टेकिंग ऍबिलिटीज बरोबर कॅल्क्युलेटिव्ह रिस्क हा त्याच्यामध्ये ऍड ऑन फॅक्टर आहे. ठीक आहे. ज्यावेळेस 40शीच्या उंबरठ्यावर तुम्ही असतात आणि सर्व्हिस करत आहात आणि त्यावेळेस तुम्हाला एक लक्षात येतं की सेकंड सोर्स ऑफ इन्कम हवी किंवा वेगळ्या पद्धतीचं किंवा माझं पॅशन मला परस्यू करायचं आहे की या सेगमेंटमध्ये मला काम करायचंय, तर त्या केसमध्ये एक्झिस्टिंग जबाबदाऱ्या आहेत, एक्झिस्टिंग फायनान्शियल एक्सपेन्सेस आहेत, एक्झिस्टिंग बर्डन्स आहेत तुमच्या बरोबर. तर हे काही फॅक्टर्स असतात की जे चॅलेंजेस आहे टू टेक द डिसिजन फॉर दॅट, की तुम्हाला त्याच्यात राहून करायचंय का बाहेर निघून करायचंय. तर पहिला सल्ला की त्याच्यामध्ये राहून करा. अगेन ट्राईड अँड टेस्टेड मेथड्स नंतर तुम्ही स्टेप्स घेणं आवश्यक आहे. बरेचसे म्हणजे आय हॅव सीन लॉट मेनी एक्झिक्युटिव्ह किंवा कंपनीज मध्ये ज्यांच्याशी आमचं एन्काउंटर होत असतं डे टू डे बेसिसवर, 35 नंतर किंवा 40च्या आसपास त्यांना एक लक्षात येतं की आता ठीक आहे, आपलं इन्कम आहे, आपली स्टेबल इन्कम झाली, आपल्याला जे इनिशियली एवढ्या गोष्टी होत्या त्या आपण फुलफिलमेंट केल्या, आता मला एक्सपेरिमेंटेशन करायचे. तर त्या एक्सपेरिमेंटेशन मध्ये तुम्ही तिथे एक्झिस्टन्स ठेवून तुम्ही इन्व्हेस्टमेंट चालू करा. मे बी तुमच्या रिलेटिव्ह मध्ये, फ्रेंड्स मध्ये, तुमचे स्पाउस म्हणा, तुम्ही तो बिझनेस त्यांना चालू करून द्या. ओके, सो दॅट वन्स दॅट बिझनेस विल ट्रिगर यू विल कम टू नो की हाऊ इट इज वर्किंग, वेदर इट्स वर्किंग ऑर नॉट. अँड अगेन फॉर्म्युला आहे, तुम्ही तसं केलं तर ते डेफिनेटली वर्क करणार आहे. ओके, सो यू नीड टू हॅव दॅट फॉर्म्युलेशन्स विथ यू. तर ते तशा पद्धतीने तुम्ही करू शकता. एकदा तुमचं जे एक्झिस्टिंग अर्निंग आहे त्या टप्प्यावर तुम्ही बिझनेसवर पोहोचलात की बिझनेसमध्ये तो रेव्हेन्यू यायला सुरुवात झाली, त्यावेळेस तुम्ही तुमच्या सर्व्हिस मधून तुम्ही पाय बाहेर काढून त्या बिझनेसमध्ये येऊ शकता. बट अगेन इट डझंट मीन की रिटेन्शन राहणार किंवा ग्रो होणार. बिझनेस इज ऑल अबाउट रिस्क. तर त्या गोष्टींचा विचार करून तुम्ही पुढे जाणं आवश्यक आहे. तर करायला हवं की नाही, डेफिनेटली करायला हवं, बिकॉज इट्स युअर पॅशन आणि तुम्ही त्याला पुढे घेऊन जायलाच पाहिजे. तर तुमची पर्सनल आणि प्रोफेशनल ग्रोथ होऊ शकते ही गोष्ट. पण या सर्व गोष्टींचा विचार करून तुम्हाला जाणं आवश्यक आहे. एक स्पेसिफिक फायनान्शियल मॅनेजमेंट ही गोष्ट तुम्ही करू शकतात विथ ऑल टूल्स आणि जे मेथड्स अप्लाय केले जातात त्याचा वापर करून या सर्व गोष्टींमध्ये वापर करू शकता आणि तसं तुम्ही पॉझिटिव्हली ते पाऊल तुम्ही पुढे घेऊन जाऊ शकता. आणि हे फॉर्म्युलेशन तुम्ही देणार? ऑफकोर्स, आम्ही त्यासाठीच सर्व्हिस देतोय मार्केटमध्ये. आता ना बऱ्याच वेळेला असं होतं की रेंटवर शॉप घेतलं जातं किंवा एखादी जागा घेतली जाते जिथे त्यांचा बिझनेस चालू असतो आणि रेंटवर घेतल्यामुळे 11 महिन्याचा करार असतो किंवा 2 वर्षाचा, 3 वर्षाचा. तोपर्यंत त्यांना बिचाऱ्यांना बिझनेस सेट करण्यापर्यंत जातो आणि एकदा बिझनेस सेट झाला की मालक येऊन सांगतो की जागा खाली करा. हा एकदम कॉमन रिझन आहे बऱ्याच लोकांचा. एकतर ते त्यांचा बिझनेस तिथून शिफ्ट करतात दुसरीकडे, त्यामुळे बऱ्याचदा कस्टमर बेस कमी होतो त्यांचा आणि थोडा बिझनेस कमी होतो. हळूहळू बिझनेस काही वेळेला बंद पण करायची वेळ येते. तर हा खूप कॉमन क्वेश्चन आहे की त्यांना रेंटवर शॉप घ्यावे लागतात आणि मग नंतर सोडावे पण लागतात बिझनेस स्टार्ट झाल्यानंतर. तर ह्यावर सोल्युशन काय? कारण जो बिझनेस स्टार्ट रेंटवर होतो त्यांच्याकडे ऑब्व्हियसली त्यांच्याकडे फंडिंग नसतं की स्वतःची जागा घ्यायची. तर मग अशा वेळेला आपण काय करता येईल आपल्याला?